तुम्हाला तुमच्या वाय-टी स्टुडिओमध्ये ह्या पद्धतीचे एक नवीन अपडेट खूप दिवसापासून वारंवार काय करत असेल, वाय-टी स्टुडिओ शो करत असेल. हे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला खूप वेळ झालेला आहे किंवा उशीर झालेला आहे. पण जे माझे नवीन युट्यूबर आहे, त्या नवीन युट्यूबरला अजूनही ह्या नवीन अपडेटबद्दल कुठूनही माहिती मिळालेली नाही किंवा ह्या नवीन अपडेटचा नवीन युट्यूबरने कुठलाही फायदा घेतलेला नसल्यामुळे मी लेट का होईना हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जे शॉर्ट क्रिएटर आहे, जे नवीन यूट्यूब क्रिएटर आहे, त्यांच्यासाठी यूट्यूबने एक नवीन भन्नाट अपडेट आणलेला आहे, की ह्या पद्धतीने जर तुम्ही यूट्यूबवरती काम केलं, तर नक्कीच तुमचा यूट्यूब चॅनल हा अवघ्या 1 महिन्यात काय होणार आहे, ग्रो होणार आहे आणि वाय-टी स्टुडिओमधला जर आपण जे अपडेट आहे ते व्यवस्थित जर समजून घेतलं, त्या पद्धतीने जर व्यवस्थित काम केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल, की नक्की हे अपडेट काय आहे? या अपडेटचा वापर करून आपण नक्की शॉर्ट कोणत्या पद्धतीने बनवायचे आहे, की ज्यामुळे YouTube आपले व्हिडिओ जे आहे, शॉर्ट व्हिडिओ स्वतः प्रमोट करेल, स्वतः जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पाठवेल. इथं आपल्याला ₹1ही YouTubeला द्यायचा नाहीये किंवा व्हिडिओ बनवताना आपल्याला कुठलीही मेहनत घ्यायची नाहीये. फक्त काय होणार आहे, आपण ह्या पद्धतीने जर शॉर्ट बनवले, तर याचा जास्तीत जास्त फायदा हा YouTubeला पण होणार आहे आणि आपल्याला पण होणार आहे. आता जास्तीत जास्त YouTubeला फायदा होणार म्हणजेच काय? आतापर्यंत आपण शॉर्ट बनवल्यावरती फक्त 4 ते 5 शॉर्ट जर स्क्रोल झाले, त्यानंतर जर एक ॲड आली, तर त्या ॲडमधून काय होत होता, YouTubeला रिव्ह्यू मिळत होता. पण हा रिव्ह्यू खूप जास्त मिळत नव्हता. त्यामुळे एक YouTubeने नवीन फीचर लॉन्च केलेला आहे यूट्यूबरसाठी, की त्यांनी जर ह्या यूट्यूबर म्हणजे ह्या ॲपचा जर वापर केला किंवा ह्या पद्धतीने जर तुम्ही तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवले, तर नक्कीच तुमचा हा प्रत्येक शॉर्ट YouTube स्वतः व्हायरल करणार किंवा YouTube त्याला स्वतः प्रमोट करणार. कारण त्या पद्धतीने जर तुम्ही शॉर्ट बनवले, तर सगळ्यात जास्तीत जास्त फायदा हा YouTubeला होणार आहे. मग YouTube आपल्याला काही सांगत आहे, की तुम्ही CapCut वापरत असाल, VN ॲप वापरत असाल, InShot ॲप वापरत असाल, तर हे सगळं वापरायचं आत्ताच बंद करा. मी तुम्हाला सांगतो, की ह्या पद्धतीने तुम्ही काय करा, शॉर्ट व्हिडिओ बनवा. तुम्हाला कुठलीही मेहनत घ्यायची नाहीये. फक्त एक टॉपिक असेल, तर तुमच्या वाय-टी स्टुडिओला दाखवायचा आहे किंवा YouTubeला सांगायचा आहे आणि तो स्वतः तुम्हाला काय करणार आहे, व्हिडिओ बनवून देणार आहे. आता इथं तुमची मेहनत काही नाहीये, म्हणजे तुम्हाला परत क्वेश्चन मार्क येईल, की हा आपला चॅनल मॉनिटाईज होईल का? पण हे YouTubeने स्वतः लीगल ॲप बनवलेलं आहे. YouTubeने स्वतः हे ॲप आपल्याला आपल्या शॉर्ट व्हिडिओसाठी बनवून दिलेलं आहे. त्यामुळे YouTubeची स्वतः जबाबदारी आहे, की आपला चॅनल हा 100% मॉनिटाईज करून द्यायचा. आणि मी तुम्हाला सांगते, की ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने शॉर्ट बनवाल, नक्कीच तुमचा जो चॅनल आहे, शॉर्टचा चॅनल आहे, YouTube स्वतः कुठल्याही क्वेरीज न काढता, कोणत्याही क्रायटेरियामध्ये तुमचा चॅनल न अटकवता तुमचा चॅनल हा 100% मॉनिटाईज करून देणार. ही जबाबदारी YouTubeची असणार आहे. तुम्हाला मी स्क्रीनवरती आधी पण दाखवलं असेल आणि आता पण तुम्हाला मी दाखवते, की तुम्ही तुमचं वाय-टी स्टुडिओ ओपन करा. वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचं नोटिफिकेशन दिसत असेल बघा. YouTube क्रिएटर राउंडअप. खाली काय म्हटलेलं आहे, नीट समजून घ्या आधी नोटिफिकेशन आणि ह्या नोटिफिकेशनचा वापर कसा करायचा किंवा ह्या नोटिफिकेशनने तुमचे शॉर्ट कसे बनवायचे हे सगळं मी तुम्हाला ए टू झेड सांगेन, की ज्यामुळे काय होईल 100% तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल. तर बघा, आता मंथली क्रिएटर राउंडअप खाली काय म्हटलं आहे, कॅचअप ऑन द लेटेस्ट न्यूज, फ्युचर्स अँड ट्रेंडिंग अपडेट्स फ्रॉम YouTube क्रिएटर्स टू हेल्प युअर चॅनल ग्रो नाऊ. आता YouTube स्वतः काय सांगत आहे, वाय-टी स्टुडिओ स्वतः काय सांगत आहे, या अपडेटचा नवीन क्रिएटरने वापर करा. त्यामुळे काय होईल, युअर यूट्यूब चॅनल ग्रो नाऊ, म्हणजे तुमचा चॅनल लगेचच्या लगेच काय होईल, ग्रो व्हायला सुरुवात होईल. आता तुम्ही बघू शकता, की भरपूर सारे क्रिएटर्स असतील, की ज्यांना मी सांगितलेलं आहे, की तुम्ही नवीन असाल तर दिवसाला 2 ते 3 शॉर्ट अपलोड करा. पण तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता, तुमचा कुठलाही शॉर्ट व्हायरल जात नाही. का व्हायरल जात नाही, तर YouTubeला त्याच्यातून जास्त फायदा होत नाहीये. त्यामुळे YouTube काय करत नाहीये, त्या पद्धतीचे शॉर्ट ज्याच्यात आपण जास्त मेहनत घेतलेली आहे किंवा ज्याला आपण VNमधून, InShotमधून एडिट केलेलं आहे, अशा शॉर्टला YouTube काय करत नाही, जास्तीत जास्त व्हायरल करत नाही. मग नक्की YouTube आता हे अपडेट आणलेलं आहे. मग ह्या अपडेट थ्रू YouTube नक्की कोणत्या शॉर्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रमोट करत आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करत आहे. आता ते समजून घ्या. तर हे अपडेट आपल्याला हेच सांगत आहे, की तुम्ही ह्या पद्धतीने काय करा, शॉर्ट बनवा, व्हिडिओ बनवा आणि तुमचा चॅनल हा काय करा, लवकरात लवकर ग्रो करा. आता हे अपडेट काय आहे नक्की, आता ते समजून घेऊया आपण. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. आता प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो सर्च बार आहे प्ले स्टोअरमध्ये, तिथं तुम्हाला टाकायचं आहे YouTube क्रिएटर. YouTube क्रिएटर काय करायचं आहे, व्यवस्थित टाईप करायचं आहे. YouTube क्रिएटर. तर बघा, आता तुम्ही YouTube क्रिएटर टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च हे ॲप्लिकेशन काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. आता बघा, YouTube क्रिएट नावाचं सेकंड ॲप्लिकेशन आलेलं आहे. आता मी इथं ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्ही जर इन्स्टॉल केलेलं नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्टॉल बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. थोडं प्रोसेसिंगला टाईम लागतो. म्हणजे 1 ते 2 मिनिटं लागतं, जास्त पण नाही.
त्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर बघा, तुम्ही कोणताही चॅनल बनवा, कोणत्याही कॅटेगरीवरती चॅनल बनवा. ब्लॉगिंग असेल, कुकिंग असेल, हेल्थ टिप्स असेल, गेमिंग असेल किंवा अजून कोणती फिटनेस असेल, कोणत्याही कॅटेगरीचा, कोणत्याही नीचचा चॅनल असू द्या, सगळ्यांसाठी हा वर्क करणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायदा आहे. ठीक आहे. तर आता बघा तुम्हाला इथे दिसत असेल, वेलकम टू युअर न्यू फेवरेट व्हिडिओ एडिटर. आता आपल्याला YouTubeने स्वतः हे ॲप्लिकेशन दिलेलं आहे. कारण बघा, ज्या ॲपमधून आपण व्हिडिओ एडिट करतो, त्यामधून पण समोरच्या कंपनीला ज्यांचं ते ॲप आहे त्यांना फायदा होतो किंवा त्यांना त्याचे पैसे मिळतात. कारण तिथं पण काय होतं, आता आपण ज्यावेळेस व्हिडिओ एक्सपोर्ट करतो, व्हिडिओ सेव्ह करतो, त्यावेळेस काय होतं, ऑटोमॅटिक ते व्हिडिओ काय होत राहतात, त्यामध्ये ॲड येत राहते. आणि त्या ॲड थ्रू काय होतं, त्या कंपनीला, त्या ॲपला काय होतं, रेव्हेन्यू जनरेट होतो. म्हणून YT स्टुडिओ किंवा YouTube आपल्याला स्वतः सांगत आहे, की मी हे ॲप बनवलेलं आहे तुमचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी. जर तुम्ही ह्या व्हिडिओमधून किंवा ह्या ॲपमधून जर तुमचे व्हिडिओ एडिट केले, तरच मी काय करेल, जास्तीत जास्त तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल किंवा जास्तीत जास्त त्यांना प्रमोट करेल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या व्हिडिओची इम्प्रेशन पाठवेल. पण जर तुम्ही दुसरे ॲप वापरले, तुमचा कंटेंट कितीही चांगला असला, तरीही मी तेवढं जास्तीत जास्त प्रमोट करू शकत नाही किंवा त्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करू शकत नाही. कारण मला त्यामधून जास्त फायदा नाही आहे. कारण ज्यामधून जास्त फायदा असतो तीच गोष्ट आपण काय करत राहतो, स्वतः करत राहतो. तर YouTube पण तेच करत आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने ह्या ॲप्लिकेशनमधून तुमचा व्हिडिओ बनवला, इथं तुम्हाला कोणतीही मेहनत घ्यायची नाही, मी तुम्हाला सांगते. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ बनवला, तर नक्कीच YouTube स्वतः या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करणार. कारण तुम्ही ह्या ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे आणि ह्या ॲप्लिकेशनमधून बनवल्यामुळं बाकीच्या ऑडियन्सला पण कळतं, की आपण हा व्हिडिओ ह्या ॲपमधून बनवलेला आहे. मग त्याचे जास्तीत जास्त वापर यूट्यूबरने, क्रिएटरने ह्या ॲप्लिकेशनचा करावा. ह्यासाठी YouTube स्वतः आपले हे शॉर्ट काय करतो, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत व्हायरल करतो. मग बघा, आता आपल्याला साइन इन करायचं आहे. तर तुम्ही साइन इन केल्यानंतर तुम्ही जे YouTube चॅनल ओपन केलेलं आहे, ते सगळे YouTube चॅनल तुम्हाला काय होणार आहे, इथं शो होणार आहे. मग आता कोणत्या YouTube चॅनलसाठी तुम्हाला हे YT क्रिएट ॲप्लिकेशन वापरायचं आहे किंवा YouTube क्रिएटर ॲप्लिकेशन वापरायचं आहे, हे ॲप विचारत आहे. आता हे का विचारत आहे बघा, तर यासाठीच विचारत आहे, की YouTubeला स्वतः कळेल, की ह्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते ह्या ॲपमधून बनले जात आहे. मग त्या ॲपमधून बनले जात आहे, म्हणून ह्या व्हिडिओजला, ह्या शॉर्टला मला जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचं आहे, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत प्रमोट करायचं आहे. इथं तुमच्याकडून YouTube कुठलेही चार्जेस घेणार नाहीये. तर बघा, आता तुम्हाला इथं मी एक माझा काय करते, चॅनल सिलेक्ट करते. आता मी हा माझा चॅनल सिलेक्ट केल्यानंतर या पद्धतीने माझं हे जे काय YT क्रिएटर किंवा YouTube क्रिएटर ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. तुम्हाला फक्त तुमचा YouTube अकाउंट काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि इथं टेन्शन घ्यायचं नाही आहे. स्वतःचं YouTubeचं लीगल ॲप्लिकेशन आहे. त्यामुळं कुठेही तुमचं जे चॅनल आहे, तुम्ही म्हणाल की माझा चॅनल आहे, ते चॅनल सिलेक्ट केल्यामुळं माझा चॅनल हॅक होणार नाही ना, कुठे काही स्कॅम होणार तर नाही ना, काहीही होणार नाही, टेन्शन घेऊ नका. तर त्यानंतर बघा, तुम्हाला इथं YouTubeने स्वतः भरपूर सारे व्हिडिओ काय केलेले असतील, शो केलेले असतील, का जे अगदी रिअल वाटतात, अगदी रिअल वाटतात. काहीच वाटत नाही की आपण बनवलेले नाही आहे. असं वाटतं ना की समोरच्यानी बनवलेले आहे, पण ते ॲक्च्युली ह्या ॲपने बनवलेले असतात. मग आता ह्या ॲपने बनवल्यानंतर आपल्याला आपली मेहनत काय टाकायची आहे, ते मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला खाली जो प्लस आयकॉन दिसत आहे, त्या प्लस आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या प्लस आयकॉनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की YouTube क्रिएट तुमचे फोटोज किंवा मीडियाज तुमच्या डिव्हाइसवरती अलाउ करत आहे का, म्हणजे ॲक्सेस करू शकतो का, तर इथं तुम्हाला अलाउ करायचं आहे. त्याच वेळेस काय होणार आहे, तुम्ही एखादी फाईल घेतली किंवा एखादा व्हिडिओ घेतला, तर तो काय होणार आहे, या ॲप्लिकेशनमध्ये वापरला जाईल. तर त्यानंतर बघा, तुम्हाला आता काय करायचं आहे, जनरेट व्हिडिओमध्ये तुम्ही इमेज पण जनरेट करू शकता. आता इमेज जनरेट करायची आपण Instagramला, FBला करू शकतो. तुम्हाला FBला पोस्ट करायचे आहे, Instagramला पोस्ट करायचे आहे, तर तुम्ही जनरेट इमेजचा ऑप्शन वापरू शकता. पण आता आपल्याला FBसाठी नाही, Instagramसाठी नाही, तर YouTubeसाठी आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे. मग त्यासाठी जनरेट व्हिडिओवरती जायचं आहे. आता मग जनरेट व्हिडिओवरती गेल्यानंतर क्रिएटिंग कंटेंट विथ YouTube क्रिएट AI फीचर्स. आता YouTube क्रिएटरने आपल्याला AI फीचर दिलेला आहे का, ते AI फीचर सगळं काम करणार. आपल्याला फक्त त्याला ऑर्डर द्यायची आहे. इथं तेच सांगितलेलं आहे बघा, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंटेंट दॅट यू आर क्रिएट अँड पब्लिश. इफ यू आर युझिंग फोटोज ऑर व्हिडिओज ऑफ अदर्स, मेक शुअर YouTube देअर परमिशन. आता बघा, जर आपण इथं फोटो वापरले, तर आपल्याला समोरच्यांची परमिशन आहे की नाही हे चेक करायचं आहे. पण इथं काहीही वापरायचं नाही. मी तुम्हाला सांगते, फोटो वापरायचे असेल तुम्ही वापरू शकता. तुमचे स्वतःचे वापरले तर चांगलंच आहे. पण जर तुम्हाला दुसऱ्याचे वापरायचे असतील, तर तुम्हाला त्यांची परमिशन घेणं गरजेचं आहे किंवा त्यांनी परमिशन दिलेली आहे का, म्हणजे कॉपीराइट फ्री आहे का, हे ॲप्लिकेशन विचारत आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने काम केलं, तर तुम्हाला तुमच्या चॅनलमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये, जर समोरच्याची परमिशन असेल तर.
आता तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा आता इथं तुम्हाला खाली दिसत असेल की अपलोड अप टू 3 इन्ग्रेडियंट्स. आता तुम्हाला जर तुमचा स्वतःचा लूक दिसायचा असेल, आता तुम्ही जर तुमचा स्वतःचा लूक दाखवला, तर तिथं तुम्हाला माहीत आहे YouTubeने स्वतः काय सांगितलेलं आहे, एक तर तुमचा चेहरा दाखवा किंवा तुमचा आवाज द्या. ह्या 2 गोष्टींमधून जर तुमच्या व्हिडिओजमध्ये, तुमच्या शॉर्टमध्ये जर तुमचं कंटेंट असेल, व्हॅल्यू असेल, तर तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होणार. पण जर बघा आता तुम्हाला तुमचे फोटो अपलोड नसतील करायचे आणि मी ते सांगते, फोटो अपलोड नसतील करायचे तर कसे व्हिडिओ बनवायचे आणि जर फोटो अपलोड करून व्हिडिओ बनवायचे असतील ते कसे बनवायचे, ह्या दोन्ही गोष्टी मी मेथडने एक्सप्लेन करते. ठीक आहे. तर बघा आता व्हॉट डू यू वॉन्ट टू क्रिएट टुडे, तुम्ही आज काय क्रिएट करू इच्छिता. आता मी सांगते की स्वयंपाकघरात ह्या 7 चुका अजिबात करू नका, असं मी याला सांगते. ठीक आहे. जे तिथं टाईप करायला लावलेलं होतं, तुम्हाला आज कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनायचा आहे, तुम्ही रोज डेली म्हणजे असे 5-10 शॉर्ट दिवसाला अवघ्या 2 ते 3 सेकंदात तुम्ही बनवू शकताय. कुठलीही मेहनत नाहीये. फक्त तुम्हाला काय स्वतःचं वापरायचं आहे की जेणे चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार नाही, ते पण मी तुम्हाला सांगते. तर बघा इथे टाईपमध्ये काय केलं आहे, स्वयंपाकघरात या 5 चुका अजिबात करू नका. आता तुम्हाला माहीत आहे की ह्या पद्धतीचे शॉर्ट भन्नाट चालतात. ज्या लेडीज असतात त्या लेडीजला ह्या पद्धतीचे शॉर्ट बघायला खूप जास्त आवडतं. तर तुम्हाला इथे डायरेक्टली काय करायचं आहे, जनरेट करायचं आहे. इथं तुम्हाला इमेज वापरायची नाही. तुम्हाला जर फोटो वापरायचा असेल तुमचा, तर तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला तुमचा फेस लोकांना दाखवायचा असेल तर. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अप टू 3 इन्ग्रेडियंट्स आहे. तिथं प्लस आयकॉनवरती जाऊन तुम्हाला तुमचा जो पण फोटो असेल तो फोटो घ्यायचा आहे, जेणेकरून काय दिसेल, तो फोटो त्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसेल. पण आता मी इथं फोटो वापरलेला नाहीये. इथं मला माझा फक्त आवाज द्यायचा आहे. तर बघा आता तुम्हाला जनरेट ऑप्शनवरती काय करायचं आहे, टॉपिक टाइप करून जनरेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आता तुम्ही 0% अवघ्या 2 सेकंदात 3 सेकंदात हा व्हिडिओ बनून काय होणार आहे, तयार होणार आहे. आता बघा इथं काय होणार आहे, जो वाय-टी क्रिएटर ॲप आहे किंवा YouTube क्रिएटर ॲप आहे, तो स्वतः त्याचा चेहरा घेणार, त्याचा आवाज पण देणार. पण आता इथं आपल्याला त्याचा चेहरा घ्यायचा आहे, कारण आपल्याला आपला चेहरा दाखवायचा नाही. मग आता इथं आपल्याला आपला आवाज द्यायचा आहे. मग त्या आवाजासाठी काय करायचं, व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा, कुठून परत आपला आवाज द्यायचा, हे मी तुम्हाला सांगते. त्यानंतर इमेज थ्रू कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. फक्त थोडं 87% झालेलं आहे. थोडा वेट करा. तर आता बघा 100% व्हायला मोजून तुम्ही बघू शकता की जास्तीत जास्त 30 सेकंद ते 40 सेकंद लागलेले आहे. तर ह्या पद्धतीने बघा आता आपला व्हिडिओ हा डायरेक्टली तयार होणार आहे. काही आहे फक्त टायटल दिलेला आहे, टॉपिक दिलेला आहे. आता कुठलं काही डाटा सर्च करायचा नाहीये, ChatGPTला स्क्रिप्ट विचारायची नाहीये. तर बघा तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला आवाज येत असेल. तर बघा आपल्याला YouTube स्वयंपाकघरात या 5 चुका अजिबात करू नका. तर बघा आता तुम्हाला काय केलं, तुम्ही ह्या पद्धतीचं काय केलं, व्हिडिओ काय केला, बनवला. ठीक आहे. ह्या पद्धतीचा व्हिडिओ बनवल्यानंतर आता काय करत आहे, इथं तुम्हाला हा एडिट करण्यासाठी लगेच काय करत आहे, ऑप्शन देत आहे. आता एडिट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, इथं तुम्हाला जर त्यांचा व्हॉल्यूम काय करायचा असेल, ठेवायचा असेल तर ठेवू शकता. पण मी सांगेल तुम्हाला इथं तुमचा आवाज द्या, कारण त्यांनी स्वतःचं क्रिएशन घेतलेलं आहे. तर इथं तुम्हाला करायचं आहे, हा आवाज पूर्णपणे काय करायचा आहे, 0 करायचा आहे आणि 0 केल्यानंतर डन म्हणायचं आहे. डन म्हटल्यानंतर वरती तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिसत आहे. त्या डाउनलोड ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं एक्सपोर्ट म्हणायचं आहे. आता एक्सपोर्ट झाल्यानंतर हा व्हिडिओ काय करू शकता, तुमच्या गॅलरीमध्ये येणार. तुमच्या गॅलरीमधून हा तुम्हाला काय करायचा आहे, VN ॲपमध्ये ओपन करायचा आहे. VN ॲपमध्ये ओपन केल्यानंतर तर बघा इथे डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन विचारत जात आहे, अपलोड ॲज अ यूट्यूब शॉर्ट. आता इथं आपल्याला लगेच अपलोड करायचा नाहीये, कारण आता आपण इथं एक्सपोर्ट केलेलं आहे, कारण इथं आपल्याला आवाज द्यायचा आहे. जर तुम्हाला आवाज द्यायचा नसेल, सगळं YouTubeचं घ्यायचं असेल, तर तुम्ही डायरेक्टली अपलोड ॲज अ यूट्यूब शॉर्ट करू शकता. पण मी सांगेल की तुम्हाला चॅनल जर 100% पहिल्या प्रयत्नात मॉनिटाईज करायचं असेल, तर तुम्हाला तुमचा आवाज द्यायचा आहे. तर तिथं क्लोज करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली हे मिनिमाइज करून काय करायचं आहे, तुमचं VN ॲप ओपन करायचं आहे. VN ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला VNमध्ये काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती जायचं आहे. प्लस आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्हाला एक फाईल काय करायची आहे, न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ बेस्ट म्हणायचं आहे आणि सेव्ह म्हणायचं आहे. व्हिडिओ बेस्टवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह म्हटल्यानंतर आता जो व्हिडिओ येणार आहे बघा, आता आपण जो व्हिडिओ केलेला होता, बनवलेला होता, तो व्हिडिओ तुम्हाला इथं ओपन दिसत असेल. ठीक आहे. 10 सेकंदाचा. तर तो 10 सेकंदात 30 सेकंदाचा बनवू शकता. तुम्ही जर अजून इन्स्ट्रक्शन दिल्या, गूळ, दही, तूप, मीठ हे सांडू नका. मग ते सगळं काय करतो त्या पद्धतीने व्हिडिओ बनवतं. तर तुम्हाला ChatGPTला विचारून तुम्ही फक्त तिथं जी स्क्रिप्ट जरी टाकली, तर त्यावरती ऑटोमॅटिक तो काय करणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तर आपण इथं काय केलेलं आहे, आवाज हा पूर्णपणे म्यूट केलेला आहे. मग इथं आपण काय करू शकतो, आता तुम्हाला जो व्हॉल्यूमचा आवाज आहे किंवा व्हॉल्यूमचं बटन आहे बघा वरती, जो आवाज आहे म्युझिक प्लस आयकॉनवरती जाऊन
तुम्ही काय करू शकता, तुमचं स्वतःचं रेकॉर्डिंग इथे करू शकता की स्वयंपाकघरात ह्या पद्धतीने 5 चुका करू नका. त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा ऑडिओ काय करायचा आहे, इथं बनवायचा आहे किंवा तुम्हाला बोलायचं आहे आणि बोलल्यानंतर सिंपल तुम्हाला वरती डाउनलोडमध्ये जाऊन काय करायचं आहे, हा व्हिडिओ परत डाउनलोड करून घ्यायचा आहे. आता झालं काय, इथं तुम्हाला YouTube क्रिएटरने तुमची जी स्क्रिप्ट होती व्हिडिओचा, त्या स्क्रिप्टनुसार तुमचा व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तर त्या व्हिडिओला आवाज तुम्ही तुमचा दिलेला आहे, त्यामुळे तुमचा चॅनल एकदम सेफ असणार आहे. पण जर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जसं ज्या पद्धतीने शॉर्ट अपलोड करता त्या पद्धतीने तुम्हाला शॉर्ट अपलोड करायचा आहे. तिथं ॲड करताना किंवा अपलोड करताना तुम्हाला काही वेगळं सांगायचं नाही की मी YouTube क्रिएटर ॲप्लिकेशन वापरलेलं आहे. ते YouTubeला स्वतः समजून जातं. बघा जर आता तुम्हाला तुमच्या इमेज वापरायच्या असतील तर त्या इमेज वापरून तुम्ही शॉर्ट कसा बनवणार ते मी तुम्हाला सांगते. इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर जनरेट व्हिडिओमध्ये जायचं आहे. जनरेट व्हिडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सांगायचं आहे की देवघरात नक्की कोणते देव ठेवावेत. बघा देवघरात नेमकी कोणते देव ठेवावेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, खाली प्लस आयकॉनवरती जाऊन तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो काय करायचा आहे, तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. ठीक आहे. आता बघा मी एक फोटो ॲड करते. आता फोटो ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला डन म्हणायचं आहे. डन म्हटल्यानंतर तुम्हाला जो समोरचा ॲरो दिसत आहे, राईट ॲरो, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता आता तुम्ही स्वतः इथं काय करू शकता, जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट सांगणार आहात. म्हणजे इथं तुमचा स्वतःचा काय दिसत आहे, चेहरा दिसत आहे. तर आता बघा चेहरा दिसल्यानंतर इथं तर तुम्ही एकदम सेफ होऊन जात आहात, कारण हा चेहरा तुमचा स्वतःचा आहे. पण आता एआयचा आवाज द्यायचा की नाही द्यायचा हे तुम्ही ठरवू शकता. जर द्यायचा असेल तर तुम्हाला मी मागची जी प्रोसेस सांगितली सेम ॲज इट इज, आवाज इथं काय करायचा, कमी करायचा आणि VNमध्ये तुमचा जाऊन आवाज काय करायचा आहे, रेकॉर्ड करायचा आहे आणि त्यातून काय करायचं आहे, तुमचा शॉर्ट हा डाउनलोड करून अपलोड करायचा आहे. आता इथं तुम्ही फेस पण वापरला आहे, आवाज पण वापरलेला आहे, त्यामुळं तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुम्ही हा शॉर्ट काय केलेला आहे, एआयने बनवलेला आहे किंवा एआयचा वापर करून बनवलेला आहे. YouTube स्वतः म्हणेल की हा शॉर्ट तुम्ही पूर्णपणे तुमच्या मेहनतीने बनवलेला आहे. कुठलीही मेहनत लागत नाही, फक्त स्क्रिप्ट सांगायची, तुमचा फोटो अपलोड करायचा, तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यामध्ये, स्वतःच्या फेसमध्ये शॉर्ट बनवून तयार होतो काही सेकंदामध्ये आणि तुम्हाला जर स्वतःचा आवाज यायचा असेल देवघरात ते बघा. नेमकी कोणते देव ठेवावेत ते आज आपण पाहूया. तर बघा तुम्ही समोर मुख्य स्क्रीनवरती म्हणजे बघू शकता. कुलदेवता असावी आणि बाळकृष्ण असावेत. देवघरात नेमकी कोणते देव ठेवावेत ते आज आपण पाहूया. मुख्य म्हणजे कुलदेवता असावी आणि बाळकृष्ण असावेत. तर तुम्ही तर बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की किती भन्नाट पद्धतीने काय केलेलं आहे, या YouTube क्रिएटर ॲप्लिकेशनने आपण जी स्क्रिप्ट सांगितली होती त्या स्क्रिप्टवरती स्वतःच माहिती तयार करून आपल्याला काय केलेलं आहे, शॉर्ट बनवून दिलेला आहे आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावरती. ह्या पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ बनवला आणि डायरेक्टली अपलोड टू YouTube ह्या ऑप्शनवरती क्लिक केलं तरीही तुमचा चॅनल 100% मॉनिटाईज होणार. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही चॅनल मॉनिटायझेशनला, कारण तुम्ही इथं तुमचा स्वतःचा चेहरा दाखवलेला आहे, इथं तुम्ही स्वतःचा काही दिलेला आहे, चेहरा दिलेला आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की अजून आपले ह्या व्हिडिओमध्ये एफर्ट जावे तर हा व्हिडिओचा आवाज बंद करून तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज देऊ शकता की जेणेकरून समोरच्याला तुमचं स्वतःचं फेशियल एक्सप्रेशन, तुमचा आवाज सगळं काही दिसणार आहे. त्यामुळं तुम्ही रिअल लुकिंग म्हणजे स्वतःचे शॉट बनवलेला आहे, त्यामुळं तर कुठेही तुमच्या चॅनलवरती कधीही काही प्रॉब्लेम येणार नाही. मग तुम्ही ठरवू शकता की नक्की तुम्हाला तुमचा फेस वापरून याच पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचा आहे की तुम्हाला तुमचा आवाज द्यायचा आहे किंवा तुम्हाला आवाज दाखवायचा नाही, एआय कडूनच त्याचा चेहरा घ्यायचा आहे आणि तुम्हाला फक्त आवाज द्यायचा आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही शॉर्ट बनवा. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही YT क्रिएटर किंवा YouTube क्रिएटर ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने शॉर्ट बनवू शकता. मला अपेक्षा आहे की ह्या पद्धतीचं जे अपडेट आहे आतापर्यंत कोणीही तुमच्यापर्यंत पोहोचवलं नसेल इन डिटेलमध्ये. जे मी काय केलेलं आहे आज तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, थोडं लेट झालेलं आहे, तर त्यासाठी मी खरंच दिलगिरी व्यक्त करते. कारण जे नवीन अपडेट असतात ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असते, पण हे अपडेट पोहोचवण्यासाठी काही कारणामुळे मला लेट झालेला आहे. तर ह्या अपडेटचा जास्तीत जास्त माझ्या नवीन युट्यूबरने फायदा घ्यावा आणि तुमचा चॅनल हा अवघ्या 1 महिन्यात जसं आपल्याला YT क्रिएटरने सांगितलेलं आहे की मंथली क्रिएट युअर राऊंडअप आणि क्रिएट युअर चॅनल हिस्ट्री. ह्या पद्धतीने काय करायचं आहे, एका महिन्यात तुमचा चॅनल हा ग्रो करायचा आहे आणि तुमच्या चॅनलची हिस्ट्री तयार करायची आहे यूट्यूबवरती. तर नक्कीच या अपडेटचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर तुमचा चॅनल हा ग्रो करा. नक्कीच अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.